हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधू नीतू चेतू चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण घरीच बनवणार आहे पारंपरिक पौष्टिक सातूचे पीठ आणि त्यापासून 3 फ्लेवरचे हेल्दी रिफ्रेशिंग सत्तू ड्रिंक. सातूचे पीठ तयार करण्यासाठी 2 वाटी गहू आणि 1.5 वाटी फुटाणे डाळ. गव्हाला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून पाणी निथळत ठेवू. एका चाळणीवर सुती कापड पसरवून त्यात गहू टाकून रात्रभर कापडामध्ये गव्हाला झाकून ठेवू. दुसऱ्या दिवशी सकाळी या गव्हाला हलक्या हाताने कुटून त्याची फोलपट किंवा गव्हाचे वरचे साल काढून घ्यायची. त्यानंतर कॉटनच्या कापडवर मोकळे करून वाळून घ्यायची किंवा डायरेक्ट तसेच भाजले तरी चालतात. रात्रभर बांधून ठेवलेल्या गव्हाला कुटायला नसल्यामुळे मी डायरेक्टच भाजून घेणार आहे. 1 वाटी बारीक साधे मीठ कढईत गरम झाले की त्यात 1 वाटी गहू भाजून घ्यायचे. मिठात भाजलेले गहू एकसारखे भाजले जाते. आपण खाऊन जर पाहिले तर छान भाजले गेलेले आहे असे जाणवते. गहू चाळणीत काढून चाळून थंड करून घेऊ. भाजलेल्या गव्हाचा रंग तांबूस झाला आहे आणि छान भाजल्यामुळे सुगंध यायला लागला आहे. दुसरी 1 वाटी गहू मिठात न भाजता साधे कढईत भाजले, त्यामुळे वेळ जास्त लागला. मिठात गहू भाजायला मला फक्त 8 मिनिटं लागले, तर नुसते कढईत भाजले तर 17 मिनिटं लागली. एवढे असूनही टेस्टच्या बाबतीत कंपॅरिझन होत नाही. 1.5 कप फुटाणे डाळ किंवा भाजलेले चणे ऑलरेडी भाजलेले असतात. पुन्हा थोडे भाजले की टेस्ट आणि अरोमा दोन्ही वाढते. यात थोडे जिरे 2 मिनिटं भाजून घेऊ. फ्लेम बंद करून साळीच्या लाया भाजून घ्यायच्या. गार झाल्यावर सर्व जिन्नस एकत्र करून गिरणीवरून दळून आणायचे. आता मसाला सत्तू बनवण्यासाठी मसाला बनवून घेऊया. अर्धा चमचा काळे मीठ, अर्धा चमचा साधे मीठ, 1 चमचा जिरे, 1 सुकी लाल बेडगी मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, 7-8 मिरी सर्व भाजून फ्लेम बंद करून 10 ते 12 पाने वाळलेल्या पुदिन्याची ॲड करू. थंड करायला साईडला ठेवू. गोड सातूचे पीठ बनवण्यासाठी 4 चमचे गुळात पाणी घालून गूळ वितळून घेऊ. हे गुळाचे थंडगार पाणी गाळणीने गाळून घेऊ. आहा, काय मस्त सुवास. पटकन बनवून केव्हा पिते मसाला सत्तू ड्रिंक असे झाले मला. मी इथे मातीचे भांडे घेतले आहे. 5 चमचे सत्तूचे पीठ त्यात थोडे थोडे पाणी घालून मिक्स करून घेऊ. खूप जास्त पातळ आणि खूप जास्त घट्ट बनवायचे नाही. जास्त घट्ट असेल तर पिता येणार नाही आणि पातळ झाले तर टेस्टी बनणार नाही. घट्ट असताना थोडे दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊ. गोड सत्तू बनवण्यासाठी गुळाचे पाणी, चिमूटभर मीठ, विलायची पूड मिक्स करून आपले गोड स्वीट सत्तू पीठ तयार. उरलेल्या पिठाला पातळ करून त्यात कांदा, कोथिंबीर, काळे मीठ, साधे मीठ घालून मिक्स करून घेऊ. ग्लासमध्ये ओतून एका ग्लासमध्ये सत्तूचा मसाला आणि लिंबूचा रस ॲड केला, तर दुसऱ्या ग्लासमध्ये फ्रेश पुदिना, हिरवी मिरची, लिंबूचा रस मिक्स केला की पिण्यासाठी रेडी. सकाळी नाश्त्यात गोड सत्तू, दुपारी जेवणात सत्तूचे ताक, तर 4 वाजता थंडगार सत्तूचे सरबत घेऊ शकतो. उन्हाळ्यात एक्झामच्या दिवसात काही खाण्याची इच्छा होत नाही, तेव्हा हे सत्तूचे पीठ गुळाच्या पाण्यात मिक्स करून दिले की टेन्शन राहत नाही. कारण पोट भरणारे, पचायला हलके, एनर्जी देणारे, ऊन लागण्यापासून वाचवणारे हे आपले पारंपरिक ड्रिंक वर्कआउट करण्याआधी आणि नंतर पिण्यासाठी योग्य.